नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग आणि एक वेगळा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण आपल्या सगळ्यांच्या घरी वॉटर प्युरिफायर बसवलेलं असतं. पण वॉटर प्युरिफायर बसवलं म्हणजे पाणी शुद्ध येतं का, हे आपल्याला माहिती नसतं. तर आता त्याच्यामध्ये पण एक नवीन-नवीन टेक्निक्स असतात, की वॉटर प्युरिफायरमध्ये पीएच बॅलन्स काय आहे, हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण ते वारंवार चेक करत नाही. आणि ते करायला पाहिजे मेन म्हणजे, की आपलं प्युरिफायर हे किती पर्सेंटेज काम करतं हे आपल्याला माहिती नसतं. तर आता हे पहा माझं प्युरिफायर आहे ते थोडंसं मला प्रॉब्लेमॅटिक वाटलं होतं थोडंसं. म्हणून हे सचिन बोर आहेत ज्यांचं वॉटर प्युरिफायर यांचं खूप छान शॉप पण आहे आणि ते वॉटर प्युरिफायर याचा बिझनेस खूप छान पद्धतीने करतात. तर त्यांना कॉन्टॅक्ट केलं की लगेच ते आले आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स सिस्टीम पण आलेल्या आहेत. त्या ॲडव्हान्स सिस्टीम काय आहे ते आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, मी सचिन बोरा. आज भाभींनी मला बोलवलं. पाण्याचा काही प्रॉब्लेम वाटतोय, एकदा येऊन चेक करा. चेक केला. चेक केल्यानंतर त्यांचं जे पाणी आहे आर पर्यंतचं पाणी मला योग्य वाटलं. मात्र ते योग्य मीन्स TDS योग्य आहे, पीएच योग्य नाही. ते जे माझ्या हातात आहे ते ओरिजिनल पीएच टेस्टर आहे. ते याच्यामुळं मी पाण्याचा पीएच चेक करतो, की जे पीएच जर व्यवस्थित असेल तरच आपल्याला ते पाणी व्यवस्थित आहे. जर पीएच जर डाऊन असेल तर ते पाणी अल्कलाईन होतं. अल्कलाईन, न्यूट्रल आणि ॲसिडिटी असे पाण्याचे 3 प्रकार असतात. ॲसिडिटिक पाणी जर आपण वारंवार पित राहिलो तर आपल्याला ॲसिडिटी, लो कॅल्शियम, त्याच्यानंतर लो आयरन, म्हणजे पाण्यातले जे आपले मिनरल्स निघून जातात, त्या मिनरल्स कमी झाल्यामुळं हे होणारे वेगळे सोडियम, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी जे काही पाण्यातले घटक आहेत ते सर्व रिमूव्ह झाल्यामुळं आपल्याला होणारे वेगळे आजार. जसं कॅल्शियम कमी झाल्यामुळं आपल्या हाडात ठिसूळ होणं, सोडियम कमी झाल्यामुळं आपल्या रक्तातलं सोडियम जर कमी झालं तर चक्रा येणं. म्हणजे मला जी काही डॉक्टरकडून मी माहिती घेतलेली त्याच्या आधारे मी बोलतोय. माझं शिक्षण तसं 12वी, माझं शिक्षण काही फार जास्त नाही, मी या गोष्टीतला काही एक्सपर्ट नाही, पण मी त्याची माहिती करून घेतली, त्याच्या आधारे बोलतोय. त्याच्यानंतर आयरन जर कमी झालं तर आपलं रक्तातलं हिमोग्लोबिन कमी होतं. जे आपण आपण डॉक्टरकडे रक्त चेक करायला गेलो तर म्हणतात आपलं तुमचं HB कमी झालं, तुम्हाला HB वाढवायचे औषध द्यावं लागते. म्हणजे हे आपल्याला हे वारंवार आपल्याला औषधाची गरज पडते. त्याच्यापासून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर त्याची पण सिस्टीम वॉटर प्युरिफायरमध्ये पण आलेली आहे. ज्याच्यासाठी तुम्हाला मोठं अल्कलाईन वॉटर प्युरिफायर घ्यायची गरज नाही. घरच्या घरी घरच्या वॉटर प्युरिफायरमध्ये काही थोडेसे चेंजेस जर केले तर तुमचं वॉटर प्युरिफायर हे अल्कलाईन वॉटर प्युरिफायर होतं. अल्कलाईन वॉटर प्युरिफायरचे फायदे मी आता तुम्हाला सांगतो. म्हणजे थोडे सांगितले, हे प्रॅक्टिकल दाखवतो. आता हे पहा ही बॉटल आहे, ही पीएच टेस्टर बॉटल आहे. तर या बॉटलमुळे आपण काय करणार आहेत आता, की आमचं आधीचं पाणी काय होतं आणि आता प्युरिफायरमध्ये चेंजेस केलेत त्याच्यानंतर पाण्यामध्ये काय फरक पडलाय, तर हे आपण पूर्ण पाहूयात. पहा याच्यामध्ये हा ग्रीन लेवल, येलो ऑरेंज लेवल किंवा ब्ल्यू लेवल हे सगळे सांगतात की आपल्या वॉटरमध्ये काय फरक पडलाय. तर आपण आता लाईव्ह सगळं टेस्ट करणार आहे, कारण मला पण खूप उत्सुकता आहे याची, की आमच्या पाण्यात काय चेंजेस झालाय. कारण ऍसिडिटी ही परत टाच दुखणे हे प्रॉब्लेम माझे चालूच आहे. त्याच्यामुळे मला आता पाणी पण आपण ऍडव्हान्स पाणी पिऊन पाहूयात काय फरक पडतो. आणि याचा खर्च पण जास्त नाहीये बरं का. आता आपण चेक करूयात की पीएच टेस्टर हे काय काम करतं. हे आपण आता पीएच टेस्टर, आपण याच्यात पीएच टेस्टरचं लिक्विड आपण याच्यामध्ये टाकतोय. आणि आता हे आहे आमच्या माठात भरलेलं माझं पहिलं पाणी आहे, की जे आता चेंजेस केल्याच्या आधीचं पाणी आता ह्याच्यामध्ये आणि प्युरिफायर मध्ये चेंजेस केलेत त्याच्यानंतरचा फरक आपण पाहूया. आधी आपण पहिलं पाणी घेऊयात. बघते
आणि आता आपण हे वॉटर प्युरिफायर मध्ये चेंजेस केल्यानंतरचं पाणी पाहूयात. हे पहा आता हे आपल्याला क्लिअर दिसतंय की हे आमचं पहिलं पाणी होतं, जे वॉटर प्युरिफायर होतं. आम्हाला वाटायचं आपलं पाणी खूप शुद्ध आहे, पण त्याच्यामध्ये पण किती फरक आहे आता चेंजेस केल्यानंतर आणि आधी. हे तुम्ही समक्ष पहा. आता ह्याच्यातला फरक आपल्याला सचिन बोरा सांगतील की नेमका काय आहे, काय याच्यामध्ये फरक आहे. हे जे पाणी आहे हे 4 ते 5 pH च्या दरम्यानचं पाणी आहे, आणि हे जे पाणी आहे हे 11 ते 12 pH च्या दरम्यानचं पाणी आहे. या दोन्ही पाण्यात हा फरक झालेला आहे. म्हणजे हे पाणी होतं आधी 4 ते 5 pH. 4 ते 5 pH हे आमचं पहिलं पाणी होतं, जे आम्ही प्युरिफायर असून पण प्युअरली ऍसिडिटिक वॉटर आहे. ऍसिडिटिक म्हणजे आपल्याला ऍसिडिटीचा जो प्रॉब्लेम होतो तो त्याचं कारण आरओ ट्रीटेड वॉटर, जारचं पाणी किंवा बॉटल, तुम्ही कंपनीच्या बॉटल घ्या, सनरेज वगैरे कुठल्याही मार्केटच्या बॉटल घ्या, ॲक्वाफिना कुठलीही बॉटल घ्या, हे ब्रँड मधली बॉटल जरी घेतली तुम्ही, की जसं एक किनले मोठा ब्रँड आहे, त्याची बॉटल जरी तुम्ही चेक केलं पाणी, तरी पण ते पाणी ऍसिडिटिक येत आहे. प्रत्येक पाणी ऍसिडिटिक पितो आपण. तर आत्ताच्या या नवीन चेंजेसनी बघा, आता चेंजेस केल्यावर हा पाण्याचा क्लिअर तुम्ही कलर पहा की किती चेंज झालाय. आणि आता हे पाणी पूर्ण, आता या पाण्याला आपल्याला काय म्हणता येईल, अल्कलाईन वॉटर. हे अल्कलाईन वॉटर झालं. म्हणजे याच्यामुळे आता आपल्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम हा खूप प्रमाणात कमी होईल. आणि जे माझं म्हणजे टाचदुखी असतं, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, चक्कर येणं, हिमोग्लोबिन कमी होणं, सोडियम कमी होणं, हाडांचा ठिसूळपणा, हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सगळे मोठे प्रॉब्लेम या छोट्याशा एका प्रॉब्लेम सॉल्व्ह वॉटरने होणार आहे. तर मला वाटतं ही खूप आजची महत्वपूर्ण माहिती होती. पाणी हे संजीवनी आहे, फक्त आपण त्यात संजीवनी टाकलं पाहिजे, त्यावेळेस ते संजीवनी होईल. बरोबर आहे ना. आपण जर क्लिअर पाणी पिलं तरच हे आपल्या शरीराला चांगलं आहे. कारण आपण पाणी पितो पण किती घातक आहे का चांगलं आहे, किंवा प्युरिफायरचं पितो पण ते कोणत्या प्रमाणात आणि कसं पाहिजे ह्याचं नॉलेज आज आपल्याला आलेलं आहे. मला वाटतं हे सगळ्याला आजची माहिती खूप आवडली असेल. तुम्हाला माहिती आवडली तरी मला कमेंट्समध्ये सांगा, आणि नाही आवडली तरी सांगा, पण युजफुल माहिती आहे. आणि सचिन बोरा आहे यांच्याकडनं तुम्ही चेक करून घेऊ शकता तुमच्या घरचं पाणी कसं आहे. तुम्ही फक्त त्यांना एक कॉल करा, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन तुमचं पाणी चेक करून सांगतील आणि अजून तुम्हाला खूप काही माहिती देतील ह्याच्याबद्दल, पाण्याबद्दल. तर आजचा विषय हा कसा वाटला सगळ्यांना. आणि आज मेन म्हणजे ह्यांच्यासोबत एक यांचे फ्रेंड पण असतात, ते पण आहेत आपल्यासोबत, की ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं आधी की खूप माहिती आधी दिली होती पाण्याबद्दल, पण सचिन बोरा यांनी अजून अतिशय उपयुक्त माहिती सांगितली आणि ते चेंजेस करूनच दिले की भाभी तुमच्याकडे प्रॉब्लेम्स चालू आहेत तर तुम्ही एक हा उपाय करून बघा. तर मलाही खूप छान वाटलं, कारण हा क्लिअर मी सगळा अनुभव म्हणजे समक्ष पाहिला आहे ना. तर हा फरक पाहिल्यानंतर प्रत्येक जणाला वाटेल की आपण पाणी पिताना हे चांगलंच पाणी पिलं पाहिजे. आणि मला वाटतं थोड्या दिवसातच ह्याचा परिणाम आपल्याला पण दिसेल स्वतःवर. तर खूप धन्यवाद सचिनजी तुम्ही आल्याबद्दल. आणि आमचं प्युरिफायरला एक कॉल केला तरी हे लगेच येऊन सगळे रिपेअर करतात बरं का. असं काही नाही, प्रत्येक ते त्यांच्या गिरायकांची काळजी खूप घेतात, कारण त्यांना वाटतं कुणी अशुद्ध पाणी पिऊ नये, त्याच्यामुळे ते खूप जागरूक असतात. तर त्यांचे खूप धन्यवाद. माझा जो व्यवसाय हा अत्यावश्यक सेवातला एक व्यवसाय आहे, त्यामुळे मी तत्पर सेवा देण्याचाच मी प्रयत्न करतो. आणि यांच्यासोबत आलेले यांचे फ्रेंड, आता या तुम्ही इकडे, हे पण असतात पहा, आणि हे पण खूप केअर घेतात सगळ्यांची. आणि पाण्याविषयी जागरूक आहेत ते दोघंही. बीडमधले पाण्याविषयीचे खूप जागरूक नागरिक आहेत आणि लोकांनी चांगलं पाणी प्यावं याच्यासाठी ते खूप काळजी घेतात. तर यांच्यासाठी आपण सगळ्यांनी धन्यवाद म्हणा. आणि असंच अजून नवीन टेक्निक्स घेऊन या आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद. बाय. त्याच्यामध्ये आणखी एक करेल.